नमस्कार मंडळी. अत्यंत आवश्यक सेवा म्हणजे पाणी पुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग अजूनपर्यंत 15 दिवसापासनं शिंदेनगरमध्ये नळ नाही आहे. इतर कुठे नसणार तर त्यांनी कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया देऊ शकतात का आमच्या एरियामध्ये आतापर्यंत नळ आलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी, पाणी सोडणाऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्यावा. जी काही आपली कारणं असेल, आपली समस्या असेल ती कमेंट बॉक्समध्ये नमूद करावी, अशी माझी त्यांना नम्र विनंती. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी साहेब, स्थानिक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, जर तुम्ही अत्यंत आवश्यक सेवा आज जवळपास 15 दिवस झाले त्यासाठी लीडर पुढारी तुम्ही आवाज उचलू शकत नाही, तर मग काय फायदा तुमचा यवतमाळ जिल्ह्यात असून. मी वाट पाहून राहिलो या गोष्टीची की समोर कोण येते म्हणून, महत्त्वाच्या समस्यांसाठी कोण उभं होते म्हणून, पण इथे कोणीही मला दिसत नाही. आणि जनता तर एकामेकाला समोर करून देणारी जनता आहे, कारण देणारी जनता आहे. का जायन ना, ज्याला गरज असेल तो जायन, अशी जनता आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. फुकट खाणारी, आयतं खाणारी, दुसऱ्याला पुढं करणारी जनता आहे. आणि वरचे यवतमाळच्या बाहेरचे आता माननीय यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब, माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब, भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, यांना सुद्धा माझी नम्र विनंती आहे की तुम्ही अत्यंत आवश्यक सेवा म्हणजे पाणी पुरवू शकत नाही तर इतर फॅसिलिटी तुम्ही जनतेपर्यंत काय पोहोचवत असणार. फक्त खोट्या गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही करत असणार. सिद्ध करून दाखवा तुम्ही जे काही जनतेला देताना जनतेचा त्यावरून विश्वास उठलेला आहे. त्यामुळे पंतप्रधान साहेब असो, देवेंद्र फडणवीस साहेब असो किंवा पालकमंत्री साहेब असो, यांनी तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवलेल्या फॅसिलिटी, सुविधा, ज्या काही गरजू आवश्यक वस्तू आहे ज्या तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवल्या आहे त्याचे पुरावे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला देत राहावे, कारण का जनतेचा तुमच्यावरून विश्वास उठलेला आहे. त्यामुळे होत असेल तर तुम्ही राजीनामा द्यावा. तुम्हाला जर ह्या गोष्टी जमत नसेल ना तर तुम्ही राजीनामा द्यावा, त्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. आणि जोपर्यंत सत्ता परिवर्तन होत नाही तेव्हापर्यंत आपल्या भारत देशाची परिस्थिती सुधरत नाही. धन्यवाद.